तर 1 ते 2 दिवसांनी मोठमोठ्या नेत्यांच्या सोलापुरात सभा होतील असं सुषमा अंधारेंनी टोला लगावलाय। पालखी मार्गातील लाभार्थीही या ठिकाणी येतील असं देखील अंधारेंनी निशाणा साधला। सीडी व्हिडिओ बाहेर आलेले लोकही या ठिकाणी येतील असं अंधारेंनी म्हटलंय। सर्व सावध रहा, पुढील सभा कागदपत्रांसोबत होईल, मी घेईल असं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलं। कदाचित 1-2 दिवसांनी इथे सभा होती, कदाचित 1-2 दिवसानंतर काही मोठमोठे नेते येतील, त्यांची पण काही नावं आहेत की जे रस्त्यांमध्ये नावं आहेत, जे पालखी मार्गातले लाभार्थी आहेत, असे पण काही जण येतील। काहींच्या सीड्या व्हिडिओ निघाले असे पण काही जण येतील। अशा सगळ्या लोकांपासून आपण निश्चितपणे सावध राहावे। मी पुढची सभा पेन्नूरला कागदपत्रासकट घेतलीच म्हणून नावच करायचं नाही माझं, कारण खऱ्याला मरणच नाही। ज्या कागदपत्रांची ताकद आहे, मी एलईडी लावून कागदपत्र दाखवलं, एकाची पाक आबरूची बाबा। तर संभाजी भिडेंची शरद पवारांवर वादग्रस्त टीका पाहायला मिळते। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, संभाजी भिडेंनी ही टीका केलेली आहे। पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड आहे असं देखील संभाजी भिडेंनी म्हटलंय। संभाजी भिडेंनी ही टीका केलेली आहे। देशद्रोह पवार जातीवंत देशद्रोह बदमाश बदमाश महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड आहे। राज्यात नाही असली कीड। मोठी मोठे दीर्घ वाटत नाही, कीड लागली लवासाची, काढून टाकू। तर जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसला आहे। आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सहार घाट परिसरामध्ये ड्रोनच्या किरट्या पाहायला मिळाल्या। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एजन्सीजकडून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे।